ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंवर मुंबईच्या ब्रीच केडनी रुग्णालयात उपचार सुरू। अति थकवा आणि छातीतील संसर्गामुळे रुग्णालयात दाखल। आशा भोसलेंचे नात जनाई भोसलेंची एक्स पोस्ट करत माहिती। इराणची परदेशातील गोठवलेली मालमत्ता मुक्त करावी, इराणची अमेरिकेसमोर प्रमुख अट। इराणवरचे कोणतेही आर्थिक निर्बंध उठवणार नाही, अमेरिकेची ताठर भूमिका। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला आमचा विरोध नसेल, विलिनीकरणाचा निर्णय राष्ट्रवादीनेच घ्यावा, भाजपच्या उच्चपदस्थ वर्तुळात मतप्रवाह। बारामती पोटनिवडणूक प्रचाराचा नारळ आज फुटणार। सुनेत्रा पवार सकाळी 10 वाजता कन्नडीतील हनुमान मंदिरात दर्शन घेऊन करणार प्रचाराला सुरुवात, तर अजित पवारांच्या स्मृतीस्थळी जाऊन दर्शन घेणार। वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी, पवारांच्या वक्तव्यानं राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात वादाचे तरंग। सत्ताधारी आक्रमक तर मवियाकडून पाठराखण। रुपाली चाकणकरांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका। खरात प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीकडे बीडमधल्या एका व्यक्तीची तक्रार। असं काही असेल तर चौकशी करू, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। तपास यंत्रणांनी भोंदू खरातभोवती फास आवळला, 3 बँक खाती सील, मालमत्तेवरही जप्तीची शक्यता। तर माझं मरण इथेच, अनेकांना बर्बाद करणाऱ्या खरातनं हात टेकले। गाइडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा महाराष्ट्र लाईव्ह मधून। नाशिकमधील नामांकित आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरण प्रकरणाचा तपास केंद्रीय यंत्रणांकडून होण्याची शक्यता आहे। एनआयए, एटीएस आणि सीबीआय या प्रकरणाचा तपास करण्याची शक्यता आहे। एसआयटीकडून प्रकरणाची महत्त्वाची माहिती तिन्ही तपास यंत्रणांना कळवण्यात आली आहे। लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणात मोठं रॅकेट असल्याचा संशय आहे। लैंगिक शोषण प्रकरणातील तौसिफ अत्तार, रजा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ शेख हे आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत। तरुणींच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणारी महिला अधिकारी अश्विनी चेनानी पोलीस कोठडीत आहे, तर आरोपींच्या गुन्ह्यात सहभागी असणारी निदा खान अजूनही फरार आहे। पोलीस तिचा शोध घेण्यात अजूनही अपयशी ठरले आहेत। नाशिकमधील नामांकित कंपनीमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचं प्रकरण समोर आलंय। या प्रकरणी कंपनीच्या एचआरसह 5 जणांना अटक झाली आहे। याच प्रकरणात चर्चेत आलेल्या कंपनीला आता टाळं लागणार आहे। या कंपनीतील कर्मचाऱ्यांना मुंबई आणि पुण्यासह इतर प्रोजेक्टमध्ये शिफ्ट करण्यात येईल। नाशिकमधील प्रकरण उघडकीस आल्यानंतर कर्मचाऱ्यांना नाशिक युनिटमध्ये येण्यास मनाई करण्यात आली आहे। दरम्यान सध्या या कंपनीतील मोजक्यात कर्मचाऱ्यांना पोलीस चौकशीसाठी बोलावण्यात येते। कंपनीमधील महिलांचं लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवण्याची मागणी आमदार देवयानी फरांदेंनी केली आहे, तर गोपीचंद पडळकरांनी याला कॉर्पोरेट जिहाद असल्याचं म्हटलंय। आमच्या तिन्ही आमदारांची आमची मागणी आहे की हे जे कोणी सगळे तथाकथित नालायक त्या गावाचं नाव बदनाम करतायत त्यांच्या घरावरती बुलडोझर फिरवावा, ही आमची माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी आहे। आणि धर्मांतरण पण अतिशय गंभीर आहे। लग्न झालाय हरामखोर आणि आमच्या मुलींवरती बलात्कार करतोय, खरात असेल तर खरात, ह्या सगळ्यांना मी तर म्हणेल चौकामध्ये फाशी द्या। नाशिक मधलं जे प्रकरण समोर आलेलं आहे, आयटी सेक्टरमध्ये उच्च शिक्षण घेतलेल्या मुलींना सुद्धा टार्गेट केलंय, हा कॉर्पोरेट जिहाद आहे। नाशिकमध्ये जो प्रकार घडलाय तो अत्यंत गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे। नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची गेल्या काही दिवसांपासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून रोजच चौकशी सुरू आहे। यामुळे अशोक खरात हा मानसिकरित्या खचला असून आता मरणाची भाषा बोलू लागलाय। मी इथून बाहेर पडेन असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे असं चौकशी दरम्यान खरात म्हणाल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे। याच अशोक खरात यानं आपण दैवी अवतार सांगत अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं। आतापर्यंत खरातवर 15 गुन्हे दाखल झालेत। तिसऱ्या गुन्ह्यात खरातची चौकशी सुरू आहे। चौकशीत फसवणुकीचा गुन्हा खरातनं कबूल केल्याची माहिती आहे। एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे।
अशोक खरात आणि पत्नी कल्पना खरातची 3 बँक खाती ईडीकडून सील करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. संशयास्पद आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे. खरातनं बनावट अधिकारी दाखवून लोकांकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. ईडी आणि आयकर विभागाची भीती दाखवून खरातनं फसवणूक केल्याची शक्यता आहे आणि त्यामुळे खरातच्या नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील बँक खात्यांची तपासणी केली जाते. खरातच्या खात्यातील कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांची पडताळणी सुरू आहे आणि त्यामुळे खरातच्या मालमत्तेवरही टाच येण्याची शक्यता आहे. नाशिक प्रकरणात भाजप युवा मोर्चानं आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलं आहे. युवा मोर्चा महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसंच महिला सुरक्षेसाठी प्रभावी अंतर्गत यंत्रणा उभारावी, जुन्या आणि नव्या कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी करावी आणि धर्मांतराचा दबाव, शारीरिक शोषण व शिस्तभंगाच्या तक्रारींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. सन्माननीय मुख्यमंत्री त्याचबरोबर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना एक पत्र दिलेलं आहे की या कंपनीवरती लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि मी कंपनींना पण सांगतो की तुमच्या ह्या मॅनेजमेंटमध्ये जे काही लोक इन्व्हॉल्व असतील त्यांना इमिडिएटली तुम्ही त्या कामावरनं काढून टाकलं पाहिजे. त्याचबरोबर मी सर्व महिलांना खास करून आवाहन करतो की असं कुठलंही ठिकाण असेल जिथं तुम्हाला सुरक्षित वाटत नसेल तर तो निरोप तुम्ही आमच्यापर्यंत पोचवा. भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महिला सक्षमीकरणासाठी आमची काम करण्याची ताकदीने तयारी आहे. जालना महानगरपालिकेत सत्ताधारी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील वाद आता विकोपाला गेलाय. दोन्ही पक्षातील नगरसेवकांमधील वाद आता थेट विभागीय आयुक्तांच्या कोर्टात पोहोचलाय. भाजप नगरसेवक बहुमताच्या जोरावर सभागृहात गोंधळ घालतात. शिवसेना नगरसेवकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. वैयक्तिक पातळीवरही टीका केली जात असल्याचा आरोपही शिवसेना नगरसेवकांकडून करण्यात आलाय. सभागृहात कोणतेही महत्त्वाचे विषय चर्चेविनाच पारित केले जात असून सर्वात गंभीर म्हणजे दलित वस्तीसाठीचा निधी इतर ठिकाणी वापरल्याचा आरोपही शिवसेनेनं भाजपवर केलाय. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठा निर्णय जाहीर केलाय. 1 मे पासून मुंबईत मराठी न येणाऱ्या रिक्षा चालकांचं आता थेट लायसन्स रद्द होणार आहे. तसंच चुकीच्या पद्धतीनं मिळवलेले परवाने आणि बॅच धारकांवरही कठोर कारवाईचे संकेत प्रताप सरनाईकांनी दिलेत. पुढे बोलताना त्यांनी कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नसल्याचं म्हणत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना कठोर इशारा दिला आहे. लायसन्स देत असताना, बॅच देत असताना, परमिट देत असताना त्यामध्ये अटच आहे की तुम्हाला जर परमिट दिलं जातं महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहतूक करण्याची तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे. जर अशा पद्धतीचं चुकीच्या पद्धतीनं कुणाला जर परवाने दिले असेल तर त्याचे परवानेसुद्धा वेळप्रसंगी आम्ही रद्द करू. पण प्रत्येक रिक्षा चालकाला परमिट देत असताना मराठी येणं अनिवार्य आहे. नांदेड जिल्ह्यात विधिमंडळाच्या अंदाज समितीला जिथे भ्रष्टाचार, अनियमितता आढळेल तिथे कारवाई झाली पाहिजे असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि खासदार अशोक चव्हाण यांनी म्हटलेलं आहे. अंदाज समितीच्या दौऱ्याच्या निमित्तानं जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची वसुली झाली अशी चर्चा आहे. ही गंभीर बाब असून त्याचा सोक्षमोक्ष लावला पाहिजे आणि सत्य लोकांना कळलं पाहिजे असंही ते म्हणाले. आनंदाची बाब आहे. माझं तर म्हणणं एवढंच आहे की या समितीचा निष्कर्ष लोकांसमोर यावा आणि निष्कर्षामध्ये जे काही अनियमितता असेल त्याची कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. म्हणजे फक्त भोकरच नाही तर ज्या ज्या ठिकाणी अंदाज समितीने भेटी दिल्या आहेत संपूर्ण अहवाल हा पब्लिक करावा आणि त्या अहवालाच्या आधारावर जो कोणी दोषी असेल त्या व्यक्तीवर किंवा त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे माझी मागणी आहे. मीरा भाईंदरमधील इंद्रलोक परिसरात लागलेल्या भीषण आगीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे. आगीत जळून खाक झालेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांची स्थिती पाहून त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आगीत जळून खाक झालेल्या अनधिकृत झोपडपट्ट्यांची स्थिती पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. बेकायदेशीर बांधकामांना सुविधा कशा दिल्या गेल्या असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. तसंच पुढील 10 दिवसात सर्व अनधिकृत बांधकामांवर विशेष मोहीम राबवून कडक कारवाईचे आदेशही प्रताप सरनाईकांनी दिले आहेत. आमच्या तहसील कार्यालयानं फक्त डोळेझाक केलेली असं दिसतंय. महापालिकेनं डोळेझाक केलेली आहे कारण खरं तर तहसीलदारांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे कांदळवानाची कत्तल होत असेल, ज्या जमिनीवर असं अतिक्रमण होत चाललेलं आहे, भरणी होत चाललेलं आहे ते होऊ न देणं हे कर्तव्य होतं. महापालिकेच्या लोकांनी ताबडतोब यावर कारवाई करून ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्या काढल्या पाहिजे. मी पोलिसांनासुद्धा सूचना करतो आहे की सगळ्या आता अशा ज्या झोपडपट्ट्या आहे बेकायदेशीरित्या जी लोकं राहतात त्यांच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली पाहिजे. आमच्या तहसील कार्यालयानं फक्त डोळेझाक केलेली असं दिसतंय. महापालिकेनं डोळेझाक केलेली आहे कारण
खरं तर तहसीलदारांची जबाबदारी आहे की अशा प्रकारे कांदळवनाची कत्तल होत असेल, ज्या जमिनीवर असं अतिक्रमण होत चाललेलं आहे, भरणी होत चाललेलं आहे, ते होऊ न देणं हे कर्तव्य होतं. महापालिकेच्या लोकांनी ताबडतोब यावर कारवाई करून ज्या झोपड्या आहेत त्या झोपड्या काढल्या पाहिजे. मी पोलिसांना सुद्धा सूचना करतोय की सगळ्या आता अशा ज्या झोपडपट्ट्या आहे बेकायदेशीरित्या जी लोक राहतात त्यांच्यावर निश्चितपणे कायदेशीर कारवाई केली पाहिजे. उन्हाळ्याचा कडाका वाढण्यापूर्वीच गोंदियाच्या ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच देवरी तालुक्यातल्या गोटाबोडी या गावात हंडाभर पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागते. विशेष म्हणजे कोट्यवधी रुपये खर्च करूनही जलजीवन मिशनची कामं अपूर्ण आहेत आणि त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. नळाला पाणी येण्याची वेळ निश्चित नसल्यानं महिलांना पहाटेपासूनच भांडी, घागरी आणि ड्रम घेऊन सार्वजनिक नळ, हातपंपांवर किंवा विहिरींवर रांगा लावाव्या लागतात. प्रशासन या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन नागरिकांची तहान भागवणार का याकडे ग्रामस्थांच्या नजरा लागल्या आहेत. या गावामध्ये जलजीवनची योजना मंजूर आहे जिल्हा परिषदमधून, पण आतापर्यंत ती योजना पूर्ण झालेली नाही. 70% झालेली आहे, पण 30% काम बाकी आहे. आमची शासनाकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी 30% काम पूर्ण करून लोकांना लवकरात लवकर पाणी मिळावं याची लवकरात लवकर असं म्हणजे काळजी घ्यावी. आपल्या गावीमध्ये उपलब्ध पाण्याची काही सोय नाही आणि त्यांच्यासाठी नाही का पाणी वगैरे भेटत नाही. बोरवेलला थोडा पाणी येत आहे. मग आपल्या गावामध्ये थोडासा म्हणजे पाण्यासाठी लाईन वगैरे लावा लागते आणि नंबर वगैरे. माझी अशी मागणी आहे की जल जीवनचे कामं पूर्ण करावे अशी हे शासनाकडे अशी मागणी आहे. बीडमध्ये पाणी टंचाईच्या झळा बसायला लागल्यात. गेल्या वर्षी पावसात इथले 173 पाणी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले होते. मात्र आता उन्हाच्या तीव्रतेमुळे आणि अवैध पाणी उपशामुळे या प्रकल्पातील पाणी पातळी कमी झाली आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या प्रकल्पातील पाणी उपसा बंद करण्याचे आदेश दिले. बीड जिल्ह्यात असलेल्या छोट्या मोठ्या पाण्याच्या प्रकल्पातून अवैध पाणी उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत आणि त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुका स्तरावर देखील उपाययोजना करण्याचे आदेश दिले. माझ्याकडे कलेक्टर म्हणून भरपूर तक्रार अवैध उपसाच्या संदर्भात प्राप्त झालेला आहे. त्यामध्ये मी संबंधित विभागाला आणि आम्ही सर्व महसूल यंत्रणाला सुद्धा मी सूचना दिलेल्या आहे की कुठलाही इलिगल प्रमाणे उपसा कुठलाही प्रकल्प असो या लघु प्रकल्प असो मोठा प्रकल्प असो कुठलाही चालू नाही झाला पाहिजे. आणि त्यासोबत आम्ही संबंधित प्रकारच्या पाणी वापर संबंधीच्या सुद्धा बैठकी संबंधित विभागाला घेण्यासाठी सूचना दिलेल्या आहे. कुठलाही प्रकारची तक्रार असेल तर सर्व गावकरी लोक माझ्याकडे या आमच्या संबंधित प्रशासनाकडे तक्रार करू शकतो. आम्ही योग्य त्या कारवाई करण्यात येईल. कोकणात पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका आंब्याला बसतोय. दरवर्षी होणाऱ्या उत्पादनापैकी फक्त 25% उत्पादन यावर्षी झालंय आणि यामुळे सध्या एपीएमसी मार्केटला हापूस आंब्याची होणारी आवक कमी झाली आहे. सध्या 40 ते 45 हजार हापूस आंब्याच्या पेट्या येऊ लागल्यात. दरम्यान यावर्षी हापूस आंब्याला अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं 15 मे पर्यंतच कोकणातील हापूस आंबा सीझन सुरू राहणार आहे. अमेरिका आणि इराणमधील युद्धाचा फटका कांद्यालाही बसलाय. यंदा राज्यात कांद्याचं चांगलं उत्पादन होऊनही निर्यात न झाल्यानं कांद्याचे दर खाली घसरलेत. सध्या नवी मुंबईमधल्या एपीएमसी मार्केटमध्ये 90 गाड्या कांद्याची आवक झाली आहे. आवक वाढल्यानं कांद्याचे दर हे 10 ते 12 रुपये किलोवर आलेत आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय. कांद्याच्या विक्रीतून उत्पादन खर्चही निघत नाहीये. हॉटेलला सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेलला कांदा पुरवठा होत नाहीये. अशा दुहेरी संकटात कांदा उत्पादक शेतकरी सापडलाय. यवतमाळ जिल्ह्यात आरोग्याबाबत चिंताजनक चित्र समोर आलंय. बदलती जीवनशैली, फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या वाढत्या सवयींमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्यावर भीषण परिणाम होत असल्याचे चित्र आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणानुसार 16 लाख नागरिकांच्या तपासणीत तब्बल 4,13,000 जणांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचं निदान झालंय. विशेष म्हणजे यामध्ये अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्यानं आरोग्य विभागासमोर मोठं आव्हान उभं राहिलंय. फास्ट फूडचं वाढतं सेवन, मैदानी खेळ आणि व्यायामाकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे आरोग्य धोक्यात आल्याचं चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हरदोना खुर्द भागात 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनं दिली आहे. दुपारी 4:22 हा भूकंप झाल्याची माहिती आहे. तसंच भूकंपाचं केंद्र जमिनीपासून 10 किलोमीटर खाली असल्याचं सांगण्यात येत आहे. गडचांदूर आणि राजुरा दरम्यान हे ठिकाण आहे. मात्र या भूकंपाचे धक्के स्थानिकांना जाणवले नसल्याची माहितीही समोर आली आहे.
पुण्यातील रील स्टार पोलीस सोनाली हिंगेसह 2 पोलिसांचं निलंबन करण्यात आलंय. दामिनी पथकातील रील स्टार सोनाली हिंगे, पोलीस उपनिरीक्षक अजित बडे आणि पोलीस शिपाई सुदाम तायडे यांचे निलंबन झालंय. नामांकित महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून खंडणी उकळल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या प्राचार्यांना धमकावून त्यांच्याकडून 7 लाखांची खंडणी घेतल्यात आली आहे. या प्रकरणी तपास सुरू असून संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी होईपर्यंत या तिघांचं निलंबन कायम राहील. वर्ध्याच्या सेल्लूरमध्ये केवळ मोबाईल हिसकावल्याच्या किरकोळ वादातून एका मित्रानं दुसऱ्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी मित्र सुरेश ढगेनं मोबाईलचा राग मनात धरून प्रवीण राऊतची दगडानं ठेचून हत्या केली आहे आणि त्याचा मृतदेह बोर नदीपात्रात फेकून दिलाय. त्याचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात ही धक्कादायक बाब समोर आली आहे. पुण्यातील खासगी कोचिंग क्लासमध्ये 8वीतल्या मुलावर लैंगिक अत्याचार करण्यात आलाय. कोचिंग क्लासच्या ऑफिस बॉयनं स्टोअर रूममध्ये नेऊन अत्याचार केलाय. विकास गायकवाड असं या नराधमाचं नाव आहे. पुण्यातल्या मार्केट यार्ड परिसरात हा क्लास आहे. अत्याचारानंतर मुलाच्या गुप्तांगाचे फोटो या नराधमानं काढलेत. पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय. ऑफिस बॉय विकास गायकवाडला अटक झाली आहे. मागील 2 ते 3 वर्षांपासून हा मुलगा क्लासला जायचा. जानेवारी महिन्यापासून हा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्या मुलाचे वडील हे त्या क्लासमध्ये चौकशीसाठी गेलेले होते. तेव्हाच त्या ऑफिस बॉयबाबत त्यांना संशय आला. तिथूनच त्यांनी 112ला मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला कळवलं गेलं. त्यानंतर पोलिसांनी त्याची विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी ते मान्य केलेलं आहे आणि सदरबाबत मार्केट यार्ड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. संबंधित आरोपी जो आहे तो आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. सध्या तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. बीडच्या सेलू आंबा इथे अंबाजोगाई लातूर महामार्गावरील टोल नाक्यावर तोडफोड करण्यात आली आहे. आमच्याकडून कधीच टोल घ्यायचा नाही, अन्यथा परिणाम वाईट होतील अशी धमकी देत अज्ञातांनी टोल नाक्याची तोडफोड केली आहे. तसंच कर्मचाऱ्यांना मारहाणही केली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सोशल मीडियावर लाईक्सच्या नादात स्टंटबाजी करत नागरिकांच्या जीवाशी खेळ करणं रील स्टारच्या चांगलंच अंगलट आलंय. 20 वर्षीय तरुणानं आपल्या थार गाडीनं वर्दळीच्या वेळी फुटपाथवर रॅश ड्रायव्हिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. त्यानं पोस्ट केलेल्या या व्हिडिओवर पोलिसांची नजर पडली आणि त्यांनी या स्टंटबाज करणाऱ्या तरुणाचा शोध घेतलाय. त्याच्यासह मित्राला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवताच या स्टंटबाजांनी थेट हात जोडून पोलिसांची माफी मागितली आणि पुन्हा असं कृत्य न करण्याचं आश्वासन दिलंय. अकोल्यात एका तरुणाची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांना हातात चाकू घेत चौकात दहशत पसरवली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्यानंतर आता ज्या चौकात गुन्हेगारांनी दहशत पसरवली त्याच चौकात त्यांना घेऊन धिंड काढण्यात आली आहे. अकोला पोलिसांनी गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी गुन्हेगाराची धिंड काढायला सुरुवात केली आहे. अशातच अकोला पोलिसांनी शिवणी भागात अभिषेक गवईची हत्या करणाऱ्या 2 तरुणांची धिंड काढली आहे. आयोग सावत आणि गणेश सोनी असे या गुन्हेगारांचे नाव आहे. दहशत पसरवणाऱ्या दोघांनी काल पकडून सर्वांची माफी मागितली आहे. अकोला जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हात सोडत गुन्हेगारांनी घोषणा दिल्या आहेत. आता एक धक्कादायक बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमधून. बॅचलर ऑफ कॉमर्सच्या 3ऱ्या वर्षाचा डायरेक्ट टॅक्स विषयाचा पेपर फुटल्यानं खळबळ उडाली आहे. परीक्षा सुरू होण्याच्या अवघ्या 1 तास आधीच 140 रुपयात या पेपरची व्हॉट्सअपवर विक्री सुरू होती. ही बाब एका कॉलेजच्या अध्यक्षांच्या लक्षात आली आणि पेपर फुटीची माहिती त्यांनी तत्काळ विद्यापीठाला दिली आहे. यानंतर विद्यापीठानं कारवाईला सुरुवात केली आहे. बीडच्या सेलूआंबा भागातील अंबाजोगाई लातूर महामार्गावरच्या टोल नाक्यावर तोडफोडीची घटना घडली आहे. काही अज्ञातांनी आमच्याकडून टोल कधीच घ्यायचा नाही, अन्यथा परिणाम वाईट होतील असं म्हणत टोलवरील कर्मचाऱ्यांना धमकावलं आहे. मुंबई लोकल रेल्वेच्या मोटरमनकडून एक धक्कादायक गोष्ट घडली आहे. बदलापूर जलद लोकल विक्रोळी रेल्वे स्थानकाजवळ पोहोचताच मोटरमन थांबा विसरला आणि लोकल फलाटापासून थोडी पुढे गेली. त्यावेळी फलाटावरील प्रवाशांनी लोकलच्या मागील बाजूस असलेल्या लोको पायलटला हात दिला असता लोकल थांबली आहे. मात्र लोकल वेगात असल्यामुळे फलाटापासून बरंच अंतर पुढे निघून गेली होती. धरणांचा जिल्हा अशी पालघरची ओळख आहे. याच धरणांमधून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांना, शहरांना पाणी पुरवठा होतो. मात्र धरणाच्या आसपास असलेल्या गावांना मात्र दरवर्षीच्या उन्हाळ्यात पाण्यासाठी मोठी वणवण करावी लागते आणि त्यामुळे धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती पालघरमधल्या अनेक तालुक्यातील गावांमध्ये पाहायला मिळते. पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट. पालघर मुंबईच्या अगदी शेजारचा हा जिल्हा, धरणांचा जिल्हा अशी पालघरची ओळख आहे. मात्र असं असलं तरी उन्हाळ्यात मात्र पालघरसह जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी बहुल तालुक्यातील गावकऱ्यांना पाण्यासाठी दरवर्षी वणवण करावी लागते.
पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड हे तालुके सध्या तहानलेले असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी पाण्यासाठी मैल मैल जी पायपीट आहे ती महिलांना करावी लागते. मी सध्या विक्रमगड तालुक्यातील एका गावामध्ये आपण बघू शकतो. हे जे पाणी आहे ते आपल्याला अगदी दिसतंय, ते पूर्ण गढूळ पाणी आहे आणि असं पाणी आहे, ह्या खड्ड्यातलं पाणी आहे, ह्या महिलांना घरी नेऊन ते प्यावं लागतं. आपण बघाल तर इथे उतरणं सुद्धा कठीण आहे. आपण ह्या साईडला बघाल तर पूर्ण अगदी हा भाग आहे तो उतरण्यासारखा नाही आणि अशा कठीण परिस्थितीत ह्या खड्ड्याच्या इथे उतरावं लागतं. आपण बघाल तर हे काका जे आहेत, ह्या काकांचा पाय पूर्ण सुजलेला आहे आणि इथूनच ते घसरून पाणी नेताना पडले होते असं त्यांचं म्हणणं आहे. एकूणच पाहायला गेलं तर अगदी जव्हार असू द्या, मोखाडा असू द्या, विक्रमगड असू द्या, ह्या तालुक्यांमध्ये 5वीला पुजलेली ही पाणी टंचाई आहे आणि जलजीवन मिशनच्या ज्या योजना आहेत त्या जवळपास 80% आहेत त्या पूर्णच झालेल्या नाहीत. ज्या पूर्ण झाल्यात तिथे पाण्याचे सोर्स नाहीत आणि त्यामुळे ह्याचा हाल अपेष्टा करून हे पाणी उन्हातानात मुळाबाळांना घेऊन न्यावं लागतं. आणि आपण पाहाल तर मोठ्या प्रमाणात जे पाणी आहे ते गढूळ पाणी आहे, त्या पाण्यावरती त्यांना राहावं लागतं आणि ह्याच्यामुळे आजाराचा सुद्धा सामना करावा लागतो. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर आम्हाला पाणी द्यावं अशी मागणी आता ह्या महिलांकडून होताना दिसते. सध्या अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. वाडा तालुक्यात 24 गावपाड्यांवर टँकर येतो, पण इतर अनेक गावांसाठी केलेली टँकरनं पाणी पुरवठ्याची मागणी ही अजूनही कागदावरच आहे. मग भर उन्हात या लागत असते, पाणी नाही, मग एवढा पाण्याचा हाल आहे तर काय करणार. पाईपलाईन तर दिल्यात पण ते पाणीच नाही देत, मग काय सगळं जिकडे तिकडे पाईपलाईन आहेत, विहीर आहे पण पाण्याची सोयच नाही. ग्रामपंचायतला तक्रार केल्यात पण सांगतात टँकर देऊ उन्हाळाभर, तर उन्हाळाभर टँकर पण नाही. मग एवढे लांबून पाणी न्यायचं, मग पोरीला पाठवून चालेल पण पाठवता येत नाही. मग पाणी नेताना एकच बाई कशी काय नेऊ पाणी, लहान लहान पोरा घरी असतात, मग ते पोरीला ठेवणं भाग असतं. पावसाळ्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होऊनही केवळ शासनाच्या नियोजन शून्य कारभारामुळे उन्हाळ्यात या गावकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. स्वातंत्र्यानंतर 75 वर्षामध्ये ज्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यांनी मुंबईला आणि मुंबईच्या लगतच्या शहरांना पाणी पुरवठा केला, त्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये आज परिणाम असा झालेला आहे की आम्ही शहरांचा विचार केला परंतु खेड्यांकडे दुर्लक्ष केलं. ज्यांच्याकडून आपण पाणी घेतलं त्या दोन्हीही जिल्ह्यांकडे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये आणि शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेच्या संबंधामध्ये पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे. आज हजारो खेडी पाण्यावाचून वंचित आहे. पालघर जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी आदिवासी उपाययोजनेतून विक्रमगडमध्ये धामणी आणि कवडास ही धरणं बांधण्यात आली. मात्र या धरणांमधून जिल्ह्यात इतरत्र पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे धरणांच्या पायथ्याशी असलेली गावं ही पाणी टंचाईसारख्या भीषण समस्येचा गेली अनेक वर्ष सामना करतायत. आता हा पाणी प्रश्न सरकार कधी मार्गी लावतंय याचीच आता या गावकऱ्यांना प्रतीक्षा आहे. संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.